त्यांना कसे सगळे आज पण काय ऊन पडलं नाही बघा. आपल्याला परत ऑर्डर आले तर मसाल्याच्या मिरची निवडून वगैरे ठेवली आपण सगळी, पण मिरची वाळली नाही चांगली बघा. निवडून वगैरे ठेवली आपण मिरची सगळी, अशी मिरची बिडगी मिरची पण काय झालंय उन्हाने तापलंच नाही. आज मसाला होईल मला वाटलं, पण नाही. तुम्हाला पाठीमागच म्हणलं तर पाठीमागचं काय आपल्याला मसाला पुरणार नाही, तसंच झालं, नाहीच पुरला. आता आपल्या अजून 4-5 वाट शिल्लक आहेत मसाला टाकायचा. आता हे ऊन नसल्यामुळे कशा टाकायच्या ऑर्डर. आता अगोदर आपल्याला ऑर्डर नव्हते ना आता ऑर्डर तर ही मिरची वाळणं असा कुठं झाला. आली आशा आली बघा. लय उशीर केला. किती उशीर आली? अहो होय की, पण शिरपूरला गेलती हो, आणि तिथं आमच्या इथं पाहुणी वारली होती, लय दिवस झालं. पण म्हणलं निदान भेटायला जावं, बहिणीच पोरगा आता गाडीवर, गाडी घेऊन जावं म्हणलं. रिक्षा नसते ती यायला जायला, मग कवा जायचं न्यायचं म्हणलं. आता आहे गाडी तर जाऊन यावं. इतकं उशीर, किती उशीर झाला अजून यायला? नाही, तिकडे गेल्यामुळेच उशीर झाला. आणि आता आली की लगेच इकडे आले तुमच्याकडे. म्हणलं चला बाई, जिथं वाट बघत बसल्या असतील माझ्या. 6 वाजून गेले ते अजून कशी चहा पी गरम करून. आशा येईना म्हणून महाराजांचा चहा गरम करून पी. अरे महाराजांचा चहा प्यायचा आपण. बर, दूध संपलं होतं पण खरं मी तिथे 2-3 मला जळजळ करायला लागली. दूध संपलं होतं, हाय तेवढं केलं, म्हणलं महाराजांचा चहा पिल. आशा मी कसला नाही पाणी ओतलंय त्यात. नाही, पण मला चहा नको. मी तिथे 2 चहा पिते. मला जळजळच करायला लागली. आज पित्त झाले मला आता उलटी व्हायला लागले. 2 तिथं 3 ठिकाणी चहा पिली बळच. आता तिथं पाहुण्याच्यात गेल्यावर नाही. कप कशाला नेती अशा बाहेर? हा, नाही पण म्हणता येत नाही ना पाहुण्याचे, तर प्यावंच लागतं. 2-2 गोड 2-2 गोड तेच कसं व्हायला लागले. म्हणून मला चहा आज नको. लय पसारा झालाय घरात, लक्ष्मीमुळं कसला पसारा झालाय बघितलं का. आता म्हणलं ही गटाला आवरायचं, आता झाल्यावर डबं भरा आणि पसारा काढायचा. तरी सामान नाही मी भरलं एवढं, म्हणजे काहीच नाही आणलं सामान. म्हणलं परत कसं होतंय, काढलं की लय खराब झालंय घराचं सगळं. स्वच्छ करायचं आता लय काम आहे बाबा, लय म्हणजे लय काम आहे. मी तर शेवट किचन घेणार आहे. पहिल्यांदा किचन घेते का ना, आता शेवट घेणार आहे किचन ह्यावेळेस. आधी कपडे बिपडे धुवून घेणार, शेवट किचन घेणार. ही करायला घर आवरायला ग, आता घर आवरायला शेवट किचन घेणार म्हणलं. आणि मसाला हे करून मी आता किचन इकडे घेणार आहे. तिकडे नाही, म्हणजे आता घटात ग शेवट किचन घेणार म्हणलं. पहिलं कशी करायची, पहिल्यांदा किचन घ्यायची 4 दिवस लागतात किचनला म्हणून. पण आता काय करणार, शेवट सगळी घर वरचं वगैरे आवरून सगळं घ्यायचं व्यवस्थित. मसाला हे करून ठेवते, अजून मिरच्या आणून, म्हणजे हे करायला घट होईपर्यंत तर मग प्रॉब्लेम येणार नाही. आता दुकानची ऑर्डर येत आपल्याला, दुकानमध्ये द्यावं लागतंय ना, कमी पडू नये. आणि परत मग कसं होतंय, आता घटात जे बाईक ऑर्डर आल्यावर काय करायचं, मग त्यासाठी करून ठेवती. आता ही केलेलं तर जाईलच सगळा, आणि आता पुढचा येणार त्याच्यात 1-2 दिवस द्यावं लागतील. मिरची निवडायला 2 दिवस जातात, तर मिरची वाढलेली नसते, निवडायला येत नाही पटापटा. आबाळामुळे तर काहीच नाही. आता पावसाने उघडावं बाबा, चांगलं ऊन पडावं कडक एकदम, मग काय तर लय अवघड झालं या आबाळाने वातावरण. अशाला थोडीच भांडीत आज. होय अहो, बरं पट्ट्यावर पडले की माझी बी. मग मला उशीर झाला, मग भांडी थोडीच आहे आज. बाहेर असेल बघ का, एक पातेल असेल बाहेर एक. होय का? म्हणजे ती बाहेर बघायचं जास्त आहे. नाही, एकच पातेल आहे बाहेर, ती मांजरात अंडी उकडलेली. हा, बाहेर एकच आहे. कुठे गेली मांजराची पिल्लं ग? बाहेर
म्हणे पिल्ला कुठे आहेत? पिल्ला कुठे आहे तुझे? कुठे आहे काळू, चित्री, कपी? काळू, काळू या, चल काळू. कुठे गेला काळू? कुठे गेली ग खरंच पिल्लं? ए काळू, काळू ये चल. कुठेतरी गेली बरं का पिल्लं, तिन्हीच्या तिन्ही पण. काळू या चल. वरती वरती काळू. काय वरती? हा काय? ए काळू खाली ये, खाली कसा येणार होता? चल ये. काय हाक मारलेल तर आवाज यायचा कळतो. हा ये ये चल, ये चल ये. आलं आलं काळू. काळूला हाक मारस तर काळूला एवढं हुशार आहे का नाही? काळ्या लय हुशार आहे. चित्री आली, काळू आलो. कपी गेली कुठं आता? कपी, अशा कपी दिसली का? कपी, काळू चित्री आली की. कपी, कपी या चल. आली आली हो का कपी पण आली. हाक मारली की लगेच मांजरांचे नाव ठेवलं तशी येते. या कपी चल. बघा आली कपी. या बघा कपी पण आली. आली बघा कशी आहे जत्रा. जास्त करून बाहेरच असतात मांजरं. भूक लागली तर आतमध्ये हे करतात. चांगली सवय लागली त्यांना. काय काय रे काळू, काय पाहिजे तुला? भूक लागली होय? कुणा कुणाला भूक लागली? कुणा कुणाला भूक लागली? भूक लागली म्हणजे कसं कशी जत्रा या करते. चला ह्यांना खायला देते आता मी.